भारत आणि अमेरिकेचा टेरिफ करार झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये टीका सध्या होऊ लागल्या. आपल्याबरोबर शेतकरी नेते राजू शेट्टे साहेब आहेत. काय सांगाल साहेब, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल किंवा तेल असेल याच्यावरती वस्तूवर करार लागणार नाही म्हणतात, काय सांगाल? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडून त्यांच्यासमोर गुडघे टेकून हा जो करार केलेला आहे, या करारामुळे भारतीय शेती बर्बाद होणार आहे, भारतीय शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. हे माहीत असताना सुद्धा या कराराचं समर्थन केलं जातंय, याचं मला फार मोठं आश्चर्य वाटतंय. या करारातल्या तरतुदीनुसार अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल किंवा शेतीमालावर प्रक्रिया केलेलं उत्पादन ही भारतामध्ये आयात होत असताना त्याला 0% आयात कर लागणार आहे. त्याचा अर्थ असा आहे की अमेरिकन शेतकरी आणि भारतीय शेतकरी यांची बरोबरी होऊ शकत नाही. भारतीय शेतकऱ्याला पायाभूत सुविधांचा अभाव आहे, सरकारनं पायाभूत सुविधा पुरवलेल्या नाही आहेत. तंत्रज्ञानाचा अभाव आहे, भांडवली गुंतवणूक नाही आहे, याशिवाय उत्पादनता कमी आहे. अमेरिकन शेतकऱ्याकडे उच्च उत्पादकता आहे, उच्च तंत्रज्ञान आहे. विशेषतः जेनेटिकल मॉडिफाईड बियाणं वापरण्याचा अधिकार अमेरिकन शेतकऱ्यांना आहे. अमेरिकन शेतकऱ्यांना भरमसाठ सबसिडी दिली जाते, या उलट भारतीय शेतकऱ्यांना सबसिडी मिळत नाही आणि जनुकी बियाणाचं उत्पादनाची बंदी आहे, संशोधनाची बंदी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर सोयाबीनचं देता येईल. सोयाबीन अ, अगदी पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असला तरी सुद्धा ज्याला सिंचनाची सुविधा आहे, तो शेतकरी सुद्धा एकरी 12 ते 13 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकत नाही. तेच अमेरिकन शेतकरी ज्याच्याकडं सोयाबीनचं जनुकीय पद्धतीनं उत्पादित बियाणे आहेत, तो 22 ते 25 क्विंटल एकरी उत्पादन घेतो. त्यामुळं त्या शेतकऱ्याला स्वस्तामध्ये सोयाबीन विकायला परवडतं आणि भारतातल्या शेतकऱ्याचा मध्ये उत्पादन खर्च वाढतो. हे सोयाबीन जर भारतीय बाजारपेठेमध्ये आलं तर भारतीय बाजारपेठेतील सोयाबीनचे भाव 3 ते 3.25 हजारच्या आसपास रेंगाळतील. काय अवस्था होईल शेतकऱ्यांची? आधीच सर्वाधिक आत्महत्या ह्या सोयाबीन पट्ट्यामध्येच होत आहेत. तीच परिस्थिती कापसाची आहे, तीच परिस्थिती मक्याची आहे. मका सुद्धा जनुकीय पद्धतीनं विकसित झालेले बियाणे अमेरिकेमध्ये सर्रास वापरले जातात. त्याला इथं बंदी आहे आणि त्यामुळे मका मोठ्या प्रमाणामध्ये होणार आणि मग खानदेश, मराठवाडा, विशेषतः औरंगाबाद, संभाजीनगर जिल्हा या परिसरामध्ये मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. तिथला शेतकरी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. राहिला ऊस उत्पादक शेतकरी, त्यालाही याचा मोठा फटका बसणार आहे. कारण धान्यापासून तयार झालेलं जे इथेनॉल आहे, ते अमेरिकेत मोठ्या प्रमाणात मक्यापासून आणि अन्य धान्यापासून तयार केलं जातं. ते इथेनॉल भारतामध्ये ₹45 लिटर या प्रमाणात पोहोचतं. आज भारतामध्ये धान्यापासून तयार झालेलं इथेनॉल ऑइल कंपन्या ₹65 लिटरनं खरेदी करतात. म्हणजे जर रिलायन्स सारख्या ज्या खाजगी कंपन्या आहेत, त्यांना अमेरिकन इथेनॉल जर ₹45 मिळत असेल, तर ₹65 भारतातलं इथेनॉल ते का घेतील? तीच परिस्थिती ऊसाच्या मोलॅसिसपासून तयार होणारं जे इथेनॉल आहे, ते भारत सरकार आणि भारत सरकारच्या कंपन्या ₹58 लिटरनं खरेदी करतात आणि अमेरिकन इथेनॉल जर ₹45 पडत असेल, तर ₹13 फरक एका लिटर पाठीमागे पडतो आणि त्यामुळं भारतीय साखर उद्योगानं जवळपास 45,000 कोटी रुपये गुंतवणूक करून इथेनॉलच्या उत्पादनाला जे काही सुरुवात केलेली आहे, हे सगळं गुंतवणूक बर्बाद होणार आहे. साखर उद्योग अडचणीत पडणार आहे. पर्यायानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टनापाठीमागं ₹800 ते ₹900 फटका बसणार आहे आणि एवढी सगळी बर्बादी कशासाठी? तर ट्रम्प तात्यांनी दबाव आणला आणि काय नेमकं गुपित मोदींचं त्यांच्याकडे आहे मला माहीत नाही.
परंतु त्यामुळं मोदींनी त्याच्यावर सही केली. त्यामुळं मी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यात म्हटलंय की करार केलायच तर एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात एकदा बोलवा आणि रीतसर आमच्या भारतीय शेतकऱ्याचं श्राद्ध घाला. टीकेची झोड उठवलेली की शेतकऱ्यांचं कुठंतरी भलं होईल असं म्हणतात या टेरिफ धोरणामुळे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यापासून काय फायदा होईल असं वाटतं? शेतकऱ्यांचं भलं होईल असं जे म्हणतायत त्यांनी एकदा आमच्या बरोबर एका मंचावर यावं किंवा एकदा TV 9 अशा तथाकथित तज्ज्ञांना एकदा बोलवावं. आम्ही यायला तयार आहोत आणि आम्हाला दाखवून द्यावं ते कसं भलं होणार आहे ते. आपण जर बघितलं तर टेरिफ धोरण जे लागू झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आहे. भारतातली शेती वेगळी आणि अमेरिकेची शेती वेगळी आणि तिथलं तंत्रज्ञान वेगळं. त्यामुळं कुठंतरी हा टेरिफ धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचं नसून तोट्याचं आहे, असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. कॅमेरामॅन निखिल विश्वास, मी साईनाथ जाधव, TV 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.